नमस्कार. पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. आज आपण पाहणार आहोत 1 मे ते 31 मे पर्यंत आलेले सर्व चालू घडामोडीवरचे प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे आणि अतिशय कमी वेळेमध्ये आपण हे प्रश्न घेणार आहोत. टोटल 600 प्रश्न असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न. महाराष्ट्र दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1 मे. प्रश्न 2. नुकतेच प्रकाशित झालेले द काश्मीर शाल ही कादंबरी कोणी लिहिली? तर त्याचं योग्य उत्तर आहे रोझी थॉमस यांनी. प्रश्न 3. ॲबेल पारितोषिक 2025 कोणाला देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे मसाकी काशीवारा यांना. प्रश्न 4. स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते असणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आसाम. प्रश्न 5. 2025 मध्ये आपण कितवा महाराष्ट्र दिवस साजरा करीत आहोत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 66वा. प्रश्न 6. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1 मे 1960. प्रश्न 7 पाहूया. थॅलेसेमिया आणि सिकल सेल आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी भारताने कोणत्या देशाला $2 दशलक्ष किमतीची वैद्यकीय मदत पाठवली? तर त्याचं योग्य उत्तर आहे नेपाळ देशाला. प्रश्न 8. वर्ल्ड बँकची स्थापना कधी करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे जुलै 1944. प्रश्न 9. मुंबई महाराष्ट्र येथे झालेल्या इंडिया स्टील 2025च्या 6व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न 10. कोणत्या राज्य सरकारने रेशम सखी योजना सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 11. भारत सरकार अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये किती प्रमाणात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचा विचार करत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 49%. प्रश्न 12. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1 मे. प्रश्न 13. नेपाळ देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे KP शर्मा ओली. प्रश्न 14. कोणत्या देशाने हिमोफिलियासाठी मानवांमध्ये प्रथमच जीन थेरपी चाचणी सुरू केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 15. सध्या भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्यान स्थित आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 107. प्रश्न 16. स्वामित्व योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचायती राज मंत्रालय. प्रश्न 17. 2025 मध्ये मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची पुन्हा नियुक्ती केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे देवेन भारती यांची. प्रश्न 18. IPL 2025 मध्ये पहिली हॅट्रिक कोणत्या खेळाडूने घेतली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे युजवेंद्र चहल यांनी. प्रश्न 19. दरवर्षी जागतिक टुना दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2 मे. प्रश्न 20. देशातील 107व्या राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा कोणाला मिळाला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिमलीपाल. प्रश्न 21. जगातील पहिली मिस AI कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे केंजा लायली. प्रश्न 22. कोणत्या राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सरकारने. प्रश्न 23. नुकताच GI टॅग मिळालेला अमलसाडी चिक्कू कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात. प्रश्न 24. सॅटेलाइट बस ॲज सर्व्हिस हा उपक्रम कोणी सुरू केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे इन स्पेस या कंपनीने. प्रश्न 25. नुकतेच झालेल्या दुसऱ्या आशियाई योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 83 सुवर्णपदके. प्रश्न 26. गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे भूपेंद्र पटेल. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे नोट डाऊन करत जा. प्रश्न 27. इस्रोने आंतरराष्ट्रीय चार्टर स्पेस आणि प्रमुख आपत्तीची प्रमुख भूमिका किती कालावधीसाठी स्वीकारली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 6 महिने. प्रश्न 28. देशातील पहिला AI युक्त जिल्हा होण्याचा पहिला मान कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न 29. GST लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे आसाम राज्य. प्रश्न 30. ऑपरेशन कागर कोणत्या भारतीय राज्यात राबवले जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा, ओडिसा, छत्तीसगड या 3 राज्यामध्ये. प्रश्न 31. छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे विष्णुदेव साई. प्रश्न 32. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई. प्रश्न 33.
एप्रिल 2025 मध्ये जीएसटी संकलन किती लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2.37 लाख कोटी. प्रश्न 34. प्रकाशित झालेल्या सिप्री अहवाल ट्रेड्स इन वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडिचर 2024 नुसार जागतिक लष्करी खर्चात भारताचा क्रमांक किती? तर त्याचं योग्य उत्तर आहे 5वा. प्रश्न 35. कोणत्या एअर मार्शल यांनी नवीन हवाई दल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नर्मदेश्वर तिवारी यांनी. प्रश्न 36. कोणाची इंडिया सेमीकंडक्टर मिशनचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमितेश कुमार सिन्हा यांची. प्रश्न 37. पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे अंजू राठी राणा या. प्रश्न 38. IAS विनोद कुमार गुंजियाल यांनी कोणत्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्याच्या. प्रश्न 39. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 3 मे. प्रश्न 40. कोणत्या राज्याने गवत जाळण्यास बंदी घातलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याने. प्रश्न 41. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय आर्थिक सल्लागार समितीने ऊसासाठी किती रुपये प्रति क्विंटल FRP मंजूर केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 355 रुपये. प्रश्न 42. कोणत्या कंपनीने ओपिनियन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बद्दल चेतावणी जारी केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सेबी. प्रश्न 43. युक्रेन आणि कोणी एक नवीन आर्थिक भागीदारीवर सहमती दर्शवली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 44. भारताचे भूदल प्रमुख कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे जनरल उपेंद्र द्विवेदी. प्रश्न 45. मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे मोहन यादव हे. प्रश्न 46. वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्यामध्ये. प्रश्न 47. मार्क कार्नी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून कायम राहतील? तर त्याचं योग्य उत्तर आहे कॅनडा. प्रश्न 48. पंजाब राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे भगवंत मान. प्रश्न 49. दरवर्षी कोळसा खाण कामगार दिवस केव्हा साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 4 मे. प्रश्न 50. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI क्षेत्रात महिलांना सक्षम बनवण्यासाठी भारत सरकारने कोणता उपक्रम सुरू केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे AI किरण. प्रश्न 51. युद्ध निश्चयन विरुद्ध मोहिमेअंतर्गत सर्व ड्रग तस्करांना अटक करण्यासाठी कोणत्या राज्य पोलिसांनी 31 मे ही अंतिम तारीख निश्चित केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब पोलिसांनी. प्रश्न 52. अलीकडेच मधुबनी चित्रकला आणि बौद्ध भिक्षूंच्या कामगिरीत कोणत्या राज्याने 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्यात. प्रश्न 53. 5व्या सागरी मत्स्य पालन जनगणनेत डिजिटल आधारित डेटा संकलनासाठी सुरू केलेल्या मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे व्यास नाव. प्रश्न 54 पाहूया. गव्हर्नन्सवरील 28व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात केले जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यात. प्रश्न 55. युरोपियन रेड ॲडमिरल फुलपाखरू व्हेनेसा अटलांटा अलीकडेच कोणत्या भारतीय राज्यात आढळले? तर त्याचं योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 56. 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने 35 चेंडूत शतक केले. हा खेळाडू कोणत्या संघाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 57. भाकरा नांगल धरण कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब राज्यामध्ये. प्रश्न 58. आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे S अब्दुल नझीर. प्रश्न 59. त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पुढचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कमला प्रसाद बिसेसर. प्रश्न 60. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे 20वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे खोइनिंग पटामा लिस्वदत्रकुल. प्रश्न 61. कामगार मंत्रालयाने लॉजिस्टिक रोजगार संधी वाढवण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रॅपिडो. प्रश्न 62. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती? तर त्याचं योग्य उत्तर आहे 151वा. प्रश्न 63. 8वी हिंद महासागर परिषद 2025 कुठे झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे ओमान इथे. प्रश्न 64. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे आलोक जोशी यांची. प्रश्न 65. AI आधारित रिअल टाइम वन इशारा प्रणाली वापरणारे
कोणते देशातील पहिले राज्य बनले? तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य. प्रश्न 66. कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन योजना सुरू केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रल्हाद जोशी यांनी. प्रश्न 67. पहिली जागतिक ऑडिओ व्हिडिओ मनोरंजन शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 68. जागतिक बाल लैंगिक शोषण नेटवर्क नष्ट करण्यासाठी CBIला इनपुट पुरवणारे ऑपरेशन हॉक कोणत्या देशाने सुरू केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 69. 2025 मध्ये झालेल्या पहिल्या आशियाई अंडर-15 आणि अंडर-15 आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सिंग पथकाने किती पदके जिंकली आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 43 पदके. प्रश्न 70. 23व्या भारतीय कायदा आयोगाचे पूर्णवेळ सदस्य कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे हितेश जैन हे. प्रश्न 71. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 46व्या प्रगती बैठकीत किती प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 8. प्रश्न 72. कोणत्या कंपनीने कुइपर उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ॲमेझॉन. प्रश्न 73. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना कोणती कंपनी अंतराळात पाठवणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ॲक्झिओम स्पेस कंपनी. प्रश्न 74. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये कोकबोरोक भाषेचा समावेश करण्याची मागणी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 8वी अनुसूची. प्रश्न 75. नुकत्याच चर्चेत असलेले साचेत ॲप कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. प्रश्न 76. अग्निशमन आणि बचाव सेवांचे महासंचालक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे सीमा अग्रवाल. प्रश्न 77. जागतिक दमा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 6 मे. प्रश्न 78. भारतीय पहिल्या प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल ब्रँड कोणत्या शहराने जारी केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गाझियाबाद. प्रश्न 79. भारतातील पहिले राईस ATM कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 80. भारत आणि कोणत्या देशाने भारतीय नौदलासाठी 26 राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा करार केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स देशासोबत. प्रश्न 81. भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोणते आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुरुग्राम. प्रश्न 82. स्वच्छ ऊर्जेमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या 2 देशांनी नूतनीकरण केलेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत आणि डेन्मार्क. प्रश्न 83. देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू इथे. प्रश्न 84. भारताने कोणत्या आजाराची तपासणी करण्यासाठी पहिले स्वदेशी मानवी पॅपिलोमा व्हायरस HPV चाचणी किट लॉन्च केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग. प्रश्न 85. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्य. प्रश्न 86. भारताने पाकिस्तानवर कोणते निर्बंध लादले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे सर्व प्रकारच्या आयातीवर बंदी, जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश बंदी, टपाल व पार्सल सेवा बंद, चिनाब नदीचे पाणी रोखले गेले, असे 4 निर्बंध लादले होते. प्रश्न 87. केंद्र सरकारने भाकरा बियास व्यवस्थापन बोर्ड धरणांमधून किती अतिरिक्त पाणी सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 4,500 क्युसेक. प्रश्न 88. नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांनी. प्रश्न 89. उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात गंगा मोटरवेयर भारतीय हवाई दलाने ऐतिहासिक रात्रीचे लँडिंग केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे शहजहानपूर इथे. प्रश्न 90. नुकतेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर आले होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे अगोलाचे राष्ट्राध्यक्ष. प्रश्न 91. ऑस्ट्रेलिया देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची परत एकदा निवड झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अँथनी अल्बानीज. प्रश्न 92. 2025चा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार किती व्यक्तींना देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 10 व्यक्तींना. प्रश्न 93. जागतिक ॲथलेटिक्स दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 7 मे. प्रश्न 94. 11व्या बुडोकॉन आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये कुमाईट प्रकारात कोणी सुवर्णपदक जिंकले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अनाराध्य अभिषेक पंचवट यांनी.
प्रश्न 95, खेलो इंडिया युथ गेम्स 2025 प्रथमच कोणत्या राज्यात आयोजित केले जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्यामध्ये. प्रश्न 96, कोणत्या एजन्सीने 2025 मध्ये ऑपरेशन हॉक सुरू केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे CBIने. प्रश्न 97, जागतिक आरोग्य संघटनेच्या इन्स्पायर धोरणावर आधारित बाल संरक्षण राज्य कृती आराखडा कोणत्या राज्य सरकारने मंजूर केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्य सरकारने. प्रश्न 98, केअर एज स्टेट रँकिंग रिपोर्ट 2025 कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक आलेला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याचा. प्रश्न 99, IPL मध्ये प्रथमच सलग 6 षटकार कोणत्या खेळाडूने मारले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे रियान पराग याने. प्रश्न 100, भारतातील ICAR संस्थांनी विकसित केलेल्या पहिल्या 2 जीनोम संपादित तांदळाच्या जाती अलीकडेच कोणी लॉन्च केले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे शिवराज सिंग चौहान, कृषी मंत्री. प्रश्न 101, बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे नितीश कुमार. प्रश्न 102, 2025चा सुधीरमन कप फायनल कोणत्या देशाने जिंकला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 103, 66वा महाराष्ट्र केसरी कोणी जिंकला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे वेताळ शेळके यांनी. प्रश्न 104, रेल्वे सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जनजागृती वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेने कोणासोबत सहकार्य केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे छोटा भीम सोबत. प्रश्न 105, भारत अंगोलाला लष्करी आधुनिकीकरणासाठी किती दशलक्ष डॉलर्सचे संरक्षण कर्ज दिले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 200 दशलक्ष डॉलर्स. प्रश्न 106, कोणत्या देशाने भारताला हॉक आय 360 तंत्रज्ञानाची विक्री करण्यास मान्यता दिली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 107, नुकताच कोणत्या देशाने पाकिस्तानमध्ये असणाऱ्या दहशतवाद्यांवर एअर स्ट्राईक केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत देशाने ऑपरेशन सिंदूर या नावाने एअर स्ट्राईक केली. प्रश्न 108, समुद्रातील कार्बन शोधण्यासाठी सिक्युअर हा प्रकल्प कोणी सुरू केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे इंग्लंड या देशाने. प्रश्न 109, भारतातील सर्वात मोठे क्वांटम कम्प्युटिंग हब बांधण्यासाठी TCSने कोणासोबत भागीदारी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे IBM सोबत. प्रश्न 110, जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्यात. प्रश्न 111, नरेंद्र मोदी यांनी विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 112, प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल विंड रिपोर्ट 2025 नुसार जागतिक स्तरावर पवन ऊर्जा क्षमता जोडण्यात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 4थ्या क्रमांकावर. प्रश्न 113, अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 24व्या क्रमांकावर. प्रश्न 114, कोणी माउंट अबू मकालू सर केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ITBP दलाने. प्रश्न 115, कोणत्या दलाला पाकिस्तान बांगलादेश सीमेसाठी 16 नवीन बटालियन 2 फील्ड मुख्यालय मिळणार आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे BSFला. प्रश्न 116, जागतिक रेड क्रॉस दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 8 मेला. प्रश्न 117, भारताने कोणत्या राज्यात स्ट्रेटोस्फिअरिक एअरशिप प्लॅटफॉर्मच्या पहिल्या उड्डाण चाचण्या घेतल्या आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यात. प्रश्न 118, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे रेवंत रेड्डी. प्रश्न 119, भारतातील पहिली मधुमेह बायोबँक कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चेन्नई येथे. प्रश्न 120, कोणते राज्य 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा. प्रश्न 121, ऑपरेशन सिंदूर या ऑपरेशनबद्दल माहिती देणाऱ्या रणरागिणींचे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कमांडर व्योमिका सिंग व दुसरी आहे कर्नल सोफिया कुरेशी. प्रश्न 122, मानव विकास निर्देशांक अहवाल 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 130वा. प्रश्न 123, भारताने कोणत्या देशाकडून S-400 क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेतली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रशिया. प्रश्न 124, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 151. प्रश्न 125, भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे किती दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे 9. प्रश्न 126, ऑपरेशन ब्रह्मा कशासाठी केले गेले होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये मदतीसाठी. प्रश्न 127,
भारतासोबत 2025च्या तालिस्मन सेबर लष्करी सरावात कोणते देश सहभागी होतील? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान हे 3 देश. प्रश्न 128. कोणत्या देशाने सरकारी शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता AI हा विषय अनिवार्य म्हणून समाविष्ट केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे UAE. प्रश्न 129. भारताचा स्टार क्रिकेटपटू असणाऱ्या कोणत्या खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी. प्रश्न 130. भारत तिबेटी सीमा पोलिसांच्या 12 सदस्य पथकाने अलीकडेच कोणत्या पर्वत शिखरावर यशस्वीरित्या चढाई केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मकालू पर्वत. प्रश्न 131. जागतिक परिसंस्थेच्या देखरेखीला चालना देण्यासाठी अलीकडेच कोणत्या संस्थेने AM4 नेचर लॉन्च केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे FAO. प्रश्न 132. राममन उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड राज्यामध्ये. प्रश्न 133. 2025च्या T20 मुंबई लीग हंगामासाठी मुंबई फाल्कन्स संघाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कपिल देव यांची. प्रश्न 134. उत्तराखंड राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुरमीत सिंग हे. प्रश्न 135. कोणत्या राज्य सरकार तीर्थस्थळ विकासासाठी 5,500 कोटींचा निधी देणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 136. भारतातील पहिले गोल्ड मेल्टिंग ATM कुठे बसवण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 137. नारी शक्ती से विकसित भारत समिट 2025 कुठे झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली इथे. प्रश्न 138. भारतातील पहिले शून्य कचरा विमानतळ कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इंदोर इथे. प्रश्न 139. बिहारमध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2025च्या 7व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न 140. घासेम बसीर हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इराण देशाने. प्रश्न 141. जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद ग्लेक्स 2025चे आयोजन उद्घाटन कोणी केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे जितेंद्र सिंग यांनी. प्रश्न 142. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 कुठे झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 143. महिलांसाठी भारतातील पहिले फिरते स्नानगृह कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कांदिवली येथे. प्रश्न 144. नुकतेच कोणाला 2025चा दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे वैष्णवी राठोड यांना. प्रश्न 145. संगीता कलानिधी पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे RK श्रीराम कुमार यांना. प्रश्न 146. AIFF पुरस्कार 2025 मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू पुरस्कार कोणी जिंकला? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुभाशिष बोस यांनी. प्रश्न 147. कोणत्या हवाई संरक्षण प्रणालीला अलीकडेच सुदर्शन चक्र असे म्हटले जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे S-400 जे आपण रशियाकडून घेतलं आहे. प्रश्न 148. कोणत्या राज्याने स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्याने. प्रश्न 149. PSLचा उर्वरित हंगाम कोणत्या देशामध्ये संपणार आहे आणि त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे UAE इथे. प्रश्न 150. भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत ऐतिहासिक मुक्त व्यापार करार FTA केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे UK सोबत. प्रश्न 151. परदेशी विद्यापीठांसाठी भारतातील पहिले विद्यापीठ कॅम्पस कोणत्या शहरात बांधले जाईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी मुंबई येथे. प्रश्न 152. पहलगाम हल्ला कोणत्या दिवशी झालेला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 22 एप्रिल 2025. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन नक्की करा. प्रश्न 153. केरळ राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे पिनाराय विजयन. प्रश्न 154. महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या राज्याने आदिशक्ती अभियान सुरू केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 155. दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 11 मे. प्रश्न 156. कोणत्या राज्य सरकारने 5 मे हा दिवस व्यापारी दिवस म्हणून घोषित केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू राज्याने. प्रश्न 156. मार्शल अर्जुन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा 2025 कोणी जिंकली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय रेल्वेने. प्रश्न 157. 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये.
प्रश्न 158 ऑपरेशन शिवा सुरू करण्याचा उद्देश काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी. प्रश्न 159 2025च्या माद्रिद ओपन टेनिसमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कॅस्पर रूड याने. प्रश्न 160 तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे M.K. स्टॅलिन. प्रश्न 161 जगातील सर्वात मोठ्या सायबर सुरक्षा परिषदेपैकी एक असलेल्या जीसेक ग्लोबलची 14वी आवृत्ती कोठे आयोजित केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे दुबई येथे. प्रश्न 162 विश्व मराठी संमेलन 2025 कुठे झाले? तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे इथे. प्रश्न 163 येमेनचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सालेम बिन ब्रेक. प्रश्न 164 जर्मनीचे नवे चान्सलर कोण बनले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे फेडरिक मर्झ हे. प्रश्न 165 भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटा सेंटर पार्क कोठे विकसित केले जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रायपूर छत्तीसगड इथे. प्रश्न 166 छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे विष्णुदेव साई. प्रश्न 167 भारताने MIGMची यशस्वी चाचणी केली आहे त्याचे पूर्ण नाव काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइन. प्रश्न 168 कोणते शहर भारतातील पहिले ट्रान्समीडिया मनोरंजन शहर म्हणून बांधले जाईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमरावती. प्रश्न 169 अलीकडेच मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्यात सुरू झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात. प्रश्न 170 जगातील सर्वात महागडा आंबा मियाझाकी कोणत्या देशात पिकवला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान देशामध्ये. प्रश्न 171 CBIचे संचालक म्हणून सध्या कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रवीण सूद यांची. प्रश्न 172 पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हरियाणा राज्यात. प्रश्न 173 दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस केव्हा साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 12 मे. प्रश्न 174 नुकतेच हवाई दल उपप्रमुख कोण झालेले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे नर्मदेश्वर तिवारी. प्रश्न 175 BCCIने पाकिस्तान सीमा तणावामुळे IPL 2025 किती आठवड्यासाठी स्थगित केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1 आठवड्यासाठी. प्रश्न 176 9 मे हा कोणत्या देशात विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे रशिया देशात. प्रश्न 177 साप अंडर-19 चॅम्पियनशिप 2025 कुठे आयोजित केली जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश इथे. प्रश्न 178 भारत आणि कोणत्या देशात दरम्यान पहिला मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सराव आयोजित केला जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मालदीव देशासोबत. प्रश्न 179 वर्ष 2025 मध्ये जागतिक स्थलांतरित पक्षी दिन कधी साजरा करण्यात येत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 10 मेला. प्रश्न 180 भारतीय नौदलाला कोणत्या नावाचे पहिले स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्ध नौका मिळाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अर्नाळा. प्रश्न 181 ICC पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे सौरव गांगुर्ली. प्रश्न 182 विकसित कृषी संकल्प अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे कृषी मंत्रालयाद्वारे. प्रश्न 183 UNDPच्या 2025च्या मानव विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 130वा. प्रश्न 184 2025 मध्ये भारत रवींद्रनाथ टागोर यांची कितवी जयंती साजरी करत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 164वी. प्रश्न 185 नुकतेच महिलांची सुरक्षा आणि आदर सुनिश्चित करण्यासाठी प्रोजेक्ट हिफाजत कोणी सुरू केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब राज्याने. प्रश्न 186 कोणत्या 2 ठिकाणी ऑपरेशन अभ्यास नागरी संरक्षण कवायती आयोजित करण्यात आल्या? तर त्याचं योग्य उत्तर आहे बेंगळुरू रायचूर इथे. प्रश्न 187 BCCIचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे रॉजर बिन्नी. प्रश्न 188 मे 2025 मध्ये GI टॅग मिळालेला सांगरी कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान राज्याशी. प्रश्न 189 वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनचे मेडल ऑफ ऑनरने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे भुवन रिबू हे. प्रश्न 190 विकसित कृषी संकल्प अभियानाची घोषणा कोणी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे शिवराज सिंग चौहान कृषी मंत्री. प्रश्न 191 प्रवीण सूद हे CBIचे कितवे संचालक आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 34वे. प्रश्न 192 ज्योती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्याने.
प्रश्न 193, महाराणा प्रताप यांची जयंती कधी साजरी केली जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे 9 मे. प्रश्न 194, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये महाराष्ट्राने कोणते पदक जिंकले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रौप्य पदक. प्रश्न 195, नुकतेच कोणत्या 2 खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे विराट कोहली व रोहित शर्मा यांनी. प्रश्न 196, युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे ला प्रेन्सा यांना. प्रश्न 197, कोणत्या देशाने जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टम सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भूतान देशाने. प्रश्न 198, जनता की कहाणी मेरी आत्मकथा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे बंडारू दत्तात्रय. प्रश्न 199, नुकताच जागतिक ॲथलेटिक दिन कधी साजरा केला गेला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 7 मेला. प्रश्न 200, जगात सर्वात जास्त हिमबिबट्यांची घनता कोठे आढळते? तर त्याचं योग्य उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 201, कोणते राज्य सरकार 36x36 उपक्रम सुरू करत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. प्रश्न 202, कोणत्या वायू रक्षा प्रणालीला सुदर्शन चक्र नावाने ओळखतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे S-400. प्रश्न 203, वनडे प्रकारात 11 शतके करणारी भारताची पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे स्मृती मानधना. प्रश्न 204, सतलज नदीच्या पाणी वाटपावरून कोणत्या 2 राज्यात वाद चालू आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यात. प्रश्न 205, 8,000+ मीटर उंचीचे 7 शिखर सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे जितेंद्र गवारे. प्रश्न 206, कोणत्या देशाने जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्थानक उभारले? तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान देशाने. प्रश्न 207, लॉरेन्स वॉंग यांचे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंगापूर. प्रश्न 208, आशियाई महिला कबड्डी स्पर्धा 2025 कोणी जिंकली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत. प्रश्न 209, पंजाब मंत्रिमंडळाने नार्को दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी किती अँटी ड्रोन सिस्टमना मान्यता दिली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 9. प्रश्न 210, कोणत्या राज्याने महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान सुरू केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 211, छत्तीसगड आणि तेलंगणा पोलिसांसोबत कोणी मिशन संकल्पमध्ये सहभाग घेतला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे CRPF बटालियन व कोब्रा बटालियन. प्रश्न 212, अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी मुंबई इथे. प्रश्न 213, संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षाची निवड कोण करतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष. प्रश्न 214, जगातील सर्वात उंच धरण शुआंग जियांग कोऊ जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात बांधला जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चीन देशामध्ये. प्रश्न 215, ज्येष्ठ कलाकारांना मासिक आर्थिक मदत देण्यासाठी हरियाणा सरकारने कोणती योजना सुरू केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना. प्रश्न 216, कोणता देश जगातील 3रा सर्वात मोठा वाहन उत्पादक देश बनला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत देश. प्रश्न 217, यशाची देणगी हे कथासंग्रह कोणाचे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जयंत नारळीकर. प्रश्न 218, वर्ल्ड बँकचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे अजय बंगा. प्रश्न 219, भारतातील पहिले वैदिक थीम पार्क वेद वन पार्क कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नोएडा इथे. प्रश्न 220, भारतातील पहिल्या आंतरराज्य चित्ता संवर्धन कॉरिडॉरमध्ये मध्य प्रदेश सोबत कोणते राज्य सामील होणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान राज्य. प्रश्न 221, इराण देशाचे चलन कोणते आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इराणी रियाल. प्रश्न 222, लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना किती रुपयापर्यंतचे कर्ज मिळणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 40,000 रुपये. प्रश्न 223, नुकताच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला गेला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 11 मे. प्रश्न 224, ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर कोठे खोदण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश इथे. प्रश्न 225, गांधी सागर धरण कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 226, WHO मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड इथे. प्रश्न 227, जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद 2025 कोणत्या देशाने आयोजित केली होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत देशाने. प्रश्न 228, राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे भजनलाल शर्मा.
प्रश्न 229, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या सहकार्याने यूपी ॲग्रीस व AI प्रज्ञा कार्यक्रम सुरू केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे वर्ल्ड बँक सोबत. प्रश्न 230, जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस केव्हा साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 11 मे. पंखा लगाओ 5 मिनिट, ब्रेक मारना. प्रश्न 230, जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस केव्हा साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 14 मे. प्रश्न 231, भारत आणि इराण यांच्यात नुकतेच किती सामंजस्य करार झाले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2 करार. प्रश्न 232, आरोग्य संघटनेच्या जागतिक वय प्रतिरोधक शहरांच्या नेटवर्कमध्ये कोणते शहर सामील झाले? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोझिकोडे. प्रश्न 233, कोविड-19 साथीच्या काळात मदत कार्यासाठी 72व्या मिस वर्ल्ड फेस्टिवलमध्ये कोणाला मानवतावादी पुरस्काराने सन्मानित केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे ॲक्ट्रेस सोनू सूद यांना. प्रश्न 234, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. प्रश्न 235, भारतीय सेना दिवस कधी साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 15 जानेवारी. प्रश्न 236, नुकतेच भारत पोल पोर्टल कोणी सुरू केले किंवा कोणी लॉन्च केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे CBIने. प्रश्न 237, 2025 मध्ये गणतंत्र दिवसाचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रोबोवो सुबियांतो. प्रश्न 238, कोणत्या देशाने शतरंज खेळावर प्रतिबंध लावले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान. प्रश्न 239, 15व्या आशियान भारत युवा संमेलन 2025चे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गोवा राज्यामध्ये. प्रश्न 240, समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड राज्य. प्रश्न 241, कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 15 मे. प्रश्न 242, नुकताच भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या बँकेला 1.72 कोटी रुपयाचा दंड देण्यात सांगितले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे SBI बँकेला. प्रश्न 243, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्राह्मोस उत्पादन सुविधेचे उद्घाटन कोठे केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 244, शाळा सोडलेल्या मुलांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी नई दिशा उपक्रम कुठे सुरू केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 245, नमुना नोंदणी प्रणाली SRS अहवाल 2021 नुसार भारताचा बाल मृत्यू दर IMR किती होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रत्येक 1 लाख जिवंत जन्मामागे 27 मृत्यू. प्रश्न 246, ताप्ती बेसिल मेगा रिचार्ज प्रकल्प कोणत्या 2 राज्यात जल सुरक्षा वाढवण्यासाठी केला जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश इथे. प्रश्न 247, भारतात पहिला कचरा ते वन्यजीव उद्यान कोणत्या शहरात बांधला जाईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे नोएडा येथे. प्रश्न 248, राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणचे पुढील कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती सूर्यकांत. प्रश्न 249, भारताची पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे वृंदावन. प्रश्न 250, 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 251, कोणत्या शहरात बेकायदेशीर बांगलादेशींना पकडण्यासाठी ऑपरेशन फेस वॉश राबवले जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 152, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे औपचारिकीकरण योजना कधी सुरू करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2020. प्रश्न 253, भारत सरकारने कोणता दिवस आयुर्वेदिक दिवस साजरा करण्याचे जाहीर केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 23 सप्टेंबर. प्रश्न 254, भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे किंवा करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांची. प्रश्न 255, 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे उद्घाटन कोणी केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी. प्रश्न 256, भारतात प्रथमच रोड सेफ्टी फोर्सची स्थापना कुठे झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब राज्यामध्ये. प्रश्न 257, 78वा कान फिल्म महोत्सव कोणत्या देशात केला जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स देशामध्ये. प्रश्न 258, उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे आनंदीबेन पटेल. प्रश्न 259, भारताने पहिल्यांदाच हायड्रोजन संचलित इंधन सेल ट्रकचे उद्घाटन कुठे केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. प्रश्न 260, नुकताच जागतिक रेड क्रॉस दिवस कधी साजरा केला गेला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 8 मे. प्रश्न 261,
नुकतेच भारतातील पहिला भिकारी मुक्त शहर कोणता बनला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इंदोर शहर. प्रश्न 262. आशियामधील दुसरा सगळ्यात मोठा इस्कॉन मंदिर कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी मुंबई येथे. प्रश्न 263. भारतातील पहिला केबल आधारित रेल्वे पूल कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे. प्रश्न 264. भारतातील पहिले गाय अभयारण्य कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 265. UPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अजय कुमार यांची. प्रश्न 266. कोणत्या भारतीय खेळाडूला टेरिटोरियल आर्मीने लेफ्टनंट कर्नल या उपाधीने सन्मानित केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे नीरज चोपडा यांना. प्रश्न 267. इन्क्लुझिव्ह इंडिया समिट आयोजन कोणत्या शहरात केलं आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 168. कोणत्या देशात आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आशिया 2025 आयोजित करण्यात आले होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंगापूर देशात. प्रश्न 269. भारतीय सैन्याने ऑपरेशन नादेरचे आयोजन कोणत्या भागात केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू व काश्मीर इथे. प्रश्न 270. नुकताच जागतिक पत्रकार व स्वातंत्र्य दिवस कधी साजरा केला गेला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 3 मे. प्रश्न 271. जागतिक शाश्वत शिखर परिषद 2025 कुठे झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 272. शिरुई लिली महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये. प्रश्न 273. जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन कुठे होणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्यात. प्रश्न 274. अमरनाथ यात्रा सुरक्षितपणे पार पडण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन शिवा. प्रश्न 275. 2025 मध्ये 8वा संयुक्त राष्ट्रांचा जागतिक रस्ता सुरक्षा आठवडा कधी साजरा केला जाईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे 12 ते 18 मे. प्रश्न 276. 2025 मध्ये लुप्तप्राय प्रजाती दिवस कधी साजरा केला जाणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 16 मे. प्रश्न 277. श्रीलंकेत 2025 मध्ये झालेल्या तिरंगी महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिका कोणी जिंकली? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारताने. प्रश्न 278. भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली विधानसभा. प्रश्न 279. आय प्रगती पोर्टल कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात राज्याने. प्रश्न 280. कॅनडाच्या पंतप्रधान मार्क कॅनी यांनी अनिता आनंद यांची कोणत्या पदावर नियुक्ती केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे परराष्ट्र मंत्री पदावर. प्रश्न 281. पाकलदुल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मरुसूदर नदी. प्रश्न 282. चक्रवात शक्तीचे नाव कोणत्या देशाने प्रस्तावित केलं आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका. प्रश्न 283. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्य. प्रश्न 284. नुकतेच मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे देवेन भारती यांनी. प्रश्न 285 पाहूया. मे 2025 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टमध्ये किती उत्पादने जोडली आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 12 उत्पादने. प्रश्न 286. प्रतिष्ठित 78व्या कान चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कारासाठी कोणाला पामले डी ओरने सन्मानित केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे रॉबर्ट डी निरो यांना. प्रश्न 287. भारताचे नवीन महसूल सचिव कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे अरविंद श्रीवास्तव. प्रश्न 288. क्रेट द्वीप जिथे नुकताच भूकंप झाला होता तो कोणत्या देशात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ग्रीस. प्रश्न 289. भारताचे पहिले बौद्धिक मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे BR गवई म्हणजेच भूषण गवई हे. प्रश्न 290. जागतिक दूरसंचार दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 17 मे. प्रश्न 291. भारतीय सेनाने तिस्ता प्रहार सैन्य अभ्यास कुठे आयोजित केला होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये. पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ममता बॅनर्जी. नोट डाऊन करून घ्या. प्रश्न 292. NSOच्या मासिक रिपोर्ट अहवालानुसार भारतामध्ये बेरोजगारी दर किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 5.1%. प्रश्न 293. सरस्वती पुष्करालू उत्सव किती वर्षानंतर साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 12 वर्ष. प्रश्न 294. नुकतेच WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोणत्या देशात पोलिओ प्रकोप घोषित केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पापुआ न्यू गिनी देशात. प्रश्न 295.
जागतिक सहकार शिखर परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे दुबई येथे. प्रश्न 296. नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी AI अँकर अंकिताला लॉन्च केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आसाम राज्याने. प्रश्न 297. अलीकडेच यशस्वी चाचणी झालेले भार्गवस्त्र म्हणजे काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे काउंटर ड्रोन सिस्टम. प्रश्न 298. दलखाई नृत्य भारतातील कोणत्या राज्यातला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिशा. प्रश्न 299. कोणत्या देशाने भारताविरुद्ध ऑपरेशन बन्यान अल मारसू सुरू केले होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न 300. साऊथ कोरियाचे टुरिझम ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हिना खान यांना. प्रश्न 301. 2025चा CCI बिलियर्ड्स क्लासिकचा किताब कोणी जिंकला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंकज अडवाणी. प्रश्न 302. कोणत्या देशाने पहिली क्रिप्ट टुरिझम पेमेंट सिस्टम सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भूतान देशाने. प्रश्न 303. नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये सर्वात जास्त पदक कोणत्या राज्याने जिंकले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 304. मे 2025 मध्ये मेरी लेबेन क्रिकेट क्लबचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे ॲडम स्मिथ हे. प्रश्न 305. छत्तीसगड राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे रामेन डेका. प्रश्न 306. नुकतेच कोणी विश्व खाद्य पुरस्कार 2025 जिंकला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मारियांगेला इंग्रिया. प्रश्न 307. सिक्कीम राज्य त्याचा स्थापना दिवस कधी साजरा करत होतो? त्याचं योग्य उत्तर आहे 16 मे. प्रश्न 308. अदानी ग्रुपने कोणत्या राज्यामध्ये खाणकामासाठी भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक लॉन्च केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. प्रश्न 309. नुकतेच कोणत्या देशाने वैश्विक स्थिरता योगदान करणाऱ्यांसाठी 10 वर्ष ब्ल्यू रेसिडेन्सी विजा सुरू केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे UAE देशाने. प्रश्न 310. अभ्यास डेझर्ट हंट 2025 कुठे आयोजित करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे जोधपूर. प्रश्न 311. समावेशक भारत शिखर परिषद अलीकडेच कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 312. नुकत्याच कोणत्या राज्याने लॉजिस्टिक पार्कसाठी ब्लॅकस्टोन सोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्यासोबत. प्रश्न 313. भारत सरकारने PM श्री योजना कधी सुरू केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 7 सप्टेंबर 2022. प्रश्न 314. 2025 आशियाई चेस चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीय ग्रँड मास्टरने रौप्य पदक जिंकले? तर त्याचं योग्य उत्तर आहे निहाल सरीन यांनी. प्रश्न 315. दरवर्षी जागतिक एड्स लस दिवस कधी साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 18 मे. प्रश्न 316. नुकतेच कोणत्या मंत्रालयाने एक देश एक धडकनचे पहिले अनावरण केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे संस्कृत मंत्रालय. प्रश्न 317. नुकतेच नीरज चोपडाने दोहा डायमंड लीगमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रौप्य पदक. प्रश्न 318. ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली कुठे आयोजित केली होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू इथे. प्रश्न 319. नुकतेच कोणत्या देशात लाखा बुखारच्या प्रकोपामुळे 138 लोकांचा मृत्यू झाला? तर त्याचं योग्य उत्तर आहे नायजेरिया देशात. प्रश्न 320. देशातील 6वा सेमीकंडक्टर प्लांट कुठे उभारला जाणार? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात. प्रश्न 321. राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार कायदेशीर गोष्टींसाठी न्यायालयाचे मत मागू शकतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 143. प्रश्न 322. नुकतेच भारतात कोणत्या स्टेडियमवर रोहित शर्मा स्टँडचे उद्घाटन केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे वानखेडे स्टेडियम मुंबई इथे. प्रश्न 323. DRDOचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे. खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारला आहे, त्यामुळे नोट डाऊन करून घ्या हा प्रश्न. प्रश्न 324. कोणत्या विमा कंपनीने प्रीमियर पेमेंटसाठी व्हॉट्सअप बॉट सुविधा सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. प्रश्न 325. नुकतेच पांडुबी केबल परियोजना कुठे सुरू झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे अंदमान व निकोबार इथे. प्रश्न 326. स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्याने. प्रश्न 327. चर्चेत असलेले गिदोन के रथ योजनेचा संबंध कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इस्रायल. प्रश्न 328. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे रेवंत रेड्डी. प्रश्न 329. आंतरराष्ट्रीय बुद्ध शांती पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर मुस्तफा युसुफ अली गोम.
प्रश्न 330 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे जगद्गुरू राम भद्राचार्य. प्रश्न 331 नुकतेच बुलबुल व्हर्जन 2 कोणी लॉन्च केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सर्वम AI ने. प्रश्न 332 पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे ममता बॅनर्जी. प्रश्न 333 वेसाक उत्सव 2025 कोणत्या देशात आयोजित केला गेला? तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका. प्रश्न 334 भारताच्या अंतराळ परिस्थिती जागरूकता वाढवण्यासाठी कोणत्या 2 संस्थांनी सहकार्य केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे DST and DRDOने. प्रश्न 335 भारतातील पहिली AI युनिव्हर्सिटी कुठे बनणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये. प्रश्न 336 एस्पॅन्योलला हरवून बार्सिलोनाने त्यांचे कितवे ला लिगा विजेतेपद पटकावले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 28वे. प्रश्न 337 आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 18 मे. प्रश्न 338 6वा युरोपियन राजनीती समुदाय शिखर परिषद संमेलन कुठे आयोजित झाला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे टिराना येथे. प्रश्न 339 2025 मध्ये भारत बांगलादेश संयुक्त नदी आयोगची बैठक कुठे झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोलकाता. प्रश्न 340 नुकतेच बिहार राज्यातील गया शहरचे नाव बदलून काय ठेवले गेले? तर त्याचं योग्य उत्तर आहे गयाजी. प्रश्न 341 नुकतेच उपग्रह EOS 09 कोणी लॉन्च केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इस्रोने. प्रश्न 342 नुकतेच कोणत्या देशात सार्वजनिक समारोहावर प्रतिबंध लावले गेले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बांगलादेशामध्ये. प्रश्न 343 थबल चोंगबार लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मणिपूर राज्याचे. प्रश्न 344 WHOची स्थापना कधी झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 17 एप्रिल 1948ला. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. प्रश्न 345 नुकतेच UPSC मध्ये संयुक्त सचिवपदी कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अनुज कुमार सिंग. काही प्रश्न हे रिपीटेड होत असतात, त्याचं कारण म्हणजे ते खूप महत्त्वाचे असतात. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ते रिपीट येत असतात, त्यामुळे आपण ते पाठ होण्यासाठी रिपीट घेतो. प्रश्न 346 खाद्य संकटांवर 2025 मध्ये वैश्विक रिपोर्ट कोणी जारी केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ग्लोबल नेटवर्क अगेन्स्ट फूड क्रायसिस. प्रश्न 347 इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे MN श्रीनिवासू. प्रश्न 348 पासपोर्टमध्ये वैयक्तिक आणि बायोमेट्रिक माहिती कोणत्या तंत्रज्ञानाद्वारे संग्रहित केली जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चिप. प्रश्न 349 नुकतेच 86वे भारतीय शतरंज ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे LR श्रीहरी हे. प्रश्न 350 साबा महिला चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत देशाने. प्रश्न 351 नुकतेच इटालियन ओपन 2025च्या एकेरीचा किताब कोणी जिंकला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जैस्मिन पाउलिनी यांनी. प्रश्न 352 7व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 58 सुवर्ण पदके. प्रश्न 353 कोणत्या देशाने याला ग्लेशियरला अधिकारित स्वरूपात मृत घोषित केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नेपाळ देशाने. प्रश्न 354 कोणी ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हरवंश चावला यांनी. प्रश्न 355 श्रीदेवी गर्ल वुमन सुपरस्टार पुस्तकचे लेखक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे सत्यार्थ नायक. प्रश्न 356 बलूच राष्ट्रवादी नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी काय मागितले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे स्वातंत्र्य. प्रश्न 357 2025चा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे मारियांगेला हंगरिया यांना. प्रश्न 358 पाहूया मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे N बिरेन सिंग हे. प्रश्न 359 समथिंग आय नेव्हर टोल्ड यू हे पुस्तक कोणी लिहिले? तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रव्या भिंडर यांनी. प्रश्न 360 RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे T रविशंकर यांची. प्रश्न 361 नुकतेच वित्तीय साक्षरता सप्ताह 2025ची सुरुवात कोणी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे RBIने. प्रश्न 362
2025चा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान कोणाला देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रियंका चोपडा यांना. प्रश्न 363, नुकतेच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा संमेलन कुठे आयोजित केला जाणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 364, नुकतेच इंडिया इन बहरीन फेस्टिवलचे कितवे संस्करण आयोजित केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे दुसरे. प्रश्न 365, इंदिरा सौर गिरिजल विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्याने. प्रश्न 366, भारतीय तटरक्षक दलाने ऑपरेशन ऑलिव्हिया कुठे राबवलं आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये. प्रश्न 367, नुकतेच खेलो इंडिया बीच गेम्स 2025चे आयोजन कुठे केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे दादरा नगर हवेली व दमन दीव इथे. प्रश्न 368, पुष्कर कुंभ 2025चे आयोजन कुठे सुरू झालं आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड राज्यामध्ये. प्रश्न 369, फिफाने कांगो प्रजासत्ताक फुटबॉल महासंघावर कधी निर्बंध लादले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 6 फेब्रुवारी 2025ला. प्रश्न 370 पाहूया. राष्ट्रीय कॅडेट कोर NCC अभियान दलाने कोणते शिखर यशस्वीरित्या सर केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट. प्रश्न 371, नीरज चोपडाने दोहा डायमंड लीग 2025मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत कितवे स्थान मिळवले? तर त्याचं योग्य उत्तर आहे दुसरे. प्रश्न 372, समुद्र क्षेत्रामध्ये महिलांची भूमिकाला चालना देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सागर में सन्मान. प्रश्न 373, इस्रोचे उपग्रह EOS-09 हे कितवे उपग्रह होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे 101वे. प्रश्न 374, नुकतेच 16 फूट उंच देव हनुमानाची मूर्ती कुठे स्थापित केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुयाना इथे. प्रश्न 375, मे 2025मध्ये स्वीडनमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अनुराग भूषण यांची. प्रश्न 376, नुकतेच हायस्कूलमधील मुलींसाठी मनस्वी नावाचा स्टेम मेंटरशिप कार्यक्रम कोणी सुरू केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे IIT दिल्ली. प्रश्न 377, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड कुठे आहे? तर त्याचं आंतरराष्ट्रीय कॅम्पस उघडणार आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे UAE इथे. प्रश्न 378, नुकतेच कोणत्या राज्याचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर अंकिताचे अनावरण कुठे केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 379, कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रांच्या शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी एक देश एक धडकन उपक्रम सुरू केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालय. प्रश्न 380, इटालियन ओपन 2025 पुरुष एकल किताब कोणी जिंकला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कार्लोस अल्कराज यांनी. प्रश्न 381, कोणत्या देशांतर्गत गोल्डन ड्रॅगन लष्करी सराव 2025 आयोजित करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे कंबोडिया व चीन. प्रश्न 382, स्वतःचे उपग्रह असलेले भारतातील पहिली खाजगी कंपनी कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे पिक्सेल. प्रश्न 383, शून्य भेदभाव दिवस कधी साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1 मार्चला. प्रश्न 384, सुपर ब्लेड क्लासिक 2025 बुद्धिबळ स्पर्धेत कोणत्या भारतीय ग्रँड मास्टरने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे R प्रज्ञानंद. प्रश्न 385, नुकतेच सागर कवच अभ्यास कोणी आयोजित केला होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय तटरक्षक दलाने. प्रश्न 386, विधानसभेत भाषांतर प्रणाली असणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 387, संसदरत्न पुरस्कार 2025 17 पुरस्कार विजेत्यांमध्ये कोणते राज्य 7 खासदारांसह आघाडीवर आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. प्रश्न 388, नुकतेच हवाई दल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नर्मदेश्वर तिवारी यांची. प्रश्न 389, इस्रोचे संस्थापक कोण होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे विक्रम साराभाई. प्रश्न 390, भारतातील पहिले महावत गावचे उद्घाटन कुठे केलं आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. प्रश्न 391, नुकतेच भारतात सर्वात लांब रेल्वे फ्लायओव्हर गर्डर कुठे लॉन्च केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न 392, जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 कुठे आयोजित केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 393, निकोसोर डेन कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती झाले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे रोमानिया. प्रश्न 394, ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा, त्यामुळे नोट डाऊन करून घ्या.
प्रश्न 395, नवा ओव्हर सिरीज सिटीजन ऑफ इंडिया पोर्टल कोणी सुरू केला किंवा लॉन्च केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमित शहा यांनी. प्रश्न 396, भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. प्रश्न 397, अलीकडेच कोणी गोल्ड कार्ड गुंतवणूकदार व्हिसा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 398, भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. प्रश्न 399, भारतातील पहिला AI युक्त जिल्हा कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न 400, WHO भारताला कोणत्या रोगाचे निर्मूलनाचे प्रश्न 400, WHO भारताला कोणत्या रोगाचे निर्मूलनाचे प्रमाणपत्र प्रदान केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे टॅकोमा. प्रश्न 401, दरवर्षी दहशतवाद विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 21 मे. प्रश्न 402, कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिद्धरामय्या. प्रश्न 403, नुकतेच कोणत्या देशातील डॉक्टराने विश्वातले पहिले मानव मूत्राशय प्रत्यारोपण सफलतापूर्वक झाले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 404, नुकताच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला गेला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 11 मेला. प्रश्न 405, जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 406, तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे MK स्टालिन. प्रश्न 407, AI न्यूज अँकर अंकिता कोणत्या राज्याने सुरू केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे आसाम राज्याने. प्रश्न 408, इंडिया 6G 2025ची तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 409, बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न 410 पाहूया, भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन सेवा अलीकडे कुठे सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 411, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे सीमावर्ती गाव कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे मसाली गाव. प्रश्न 412, नुकतेच भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे LR श्रीहरी हे. प्रश्न 413, आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आशिया 2025 कुठे झाले? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंगापूर इथे. प्रश्न 414, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत नवीन एकात्मिक वॉटर पार्कची पायाभरणी नुकतीच कुठे झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे त्रिपुरा राज्यामध्ये. प्रश्न 415, राष्ट्रीय वार्षिक सायबर सुरक्षा परिषद सर्ट इन संवाद 2025चे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाबलीपुरम इथे. प्रश्न 416, नुकतेच आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2025 कोणाला प्रदान करण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे बानू मुश्ताक यांना. प्रश्न 417, नुकताच विश्व मधमाशी दिवस 2025 कधी साजरा केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 20 मे. प्रश्न 418, अलीकडेच भारतीय फुटबॉल अंडर एज 23 पुरुषांच्या राष्ट्रीय संघाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नौशाद मुसा. प्रश्न 419, नुकताच माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला CISF जवान कोण बनला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गीता सामोटा. प्रश्न 420, अलीकडेच कामिल अल तय्यब इद्रिस यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुदान. प्रश्न 421, अलीकडेच दुसरा ब्ल्यू संवाद कुठे आयोजित करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 422, कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच E0 FIR उपक्रम सुरू केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गृह मंत्रालय. प्रश्न 423, कोणते राज्य अलीकडे भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मिझोरम. प्रश्न 424, अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक सेवेत प्रवेश घेण्यासाठी वकील म्हणून किमान किती वर्षाचा अनुभव अनिवार्य केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 3 वर्ष. प्रश्न 425 पाहूया, नुकत्याच शिरोही लिली महोत्सव 2025चे 5व्या आवृत्तीचे आयोजन कुठे केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे मणिपूर इथे. प्रश्न 426, राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 4 मार्चला. प्रश्न 427, 2027-28 मध्ये सुरू होणाऱ्या ल्युपेक्स चंद्र मोहिमेवर कोणता देश भारतासोबत संयुक्तपणे सहकार्य करत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान देश. प्रश्न 428, भारतातील पहिले AI चलित सोने वितळवणारे ATM कोठे सुरू झाले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 429, आर्थिक वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक GST संकलन असलेल्या राज्यांमध्ये कोणते राज्य पहिले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे.
प्रश्न 430, समुद्रयान नावाची भारताची पहिली मानवयुक्त मोहीम कोणत्या वर्षी सुरू होईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2026ला. प्रश्न 431, नुकतेच ईशान्य भारतातील कोणत्या राज्यात एकात्मिक ॲक्वा पार्क स्थापन केले जाणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे त्रिपुरा. प्रश्न 432, भारतात कॅम्पस स्थापन करणारे अमेरिकेतील पहिले विद्यापीठ कोणते बनले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इलिनॉयस टेक. प्रश्न 433, दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे रेखा गुप्ता. प्रश्न 434, देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न 435, अलीकडे कोणत्या संघटनेच्या सदस्य देशाने जगातील पहिला महामारी करार स्वीकारला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने. प्रश्न 436, अलीकडेच भारताने कोणत्या देशातून तयार कपडे आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यासारख्या काही वस्तूंच्या आयातीवर निर्बंध लादले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 437, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 8 मार्चला. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करून घ्या. पाहूया प्रश्न 438, नुकतेच कोणत्या राज्यातील गया जिल्ह्याचे नाव गयाजी असे ठेवण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्यातील. प्रश्न 439, नुकतेच ITI लो अभियान कोठे सुरू करण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश इथे. प्रश्न 440, कोणत्या देशाने अलीकडेच 2025-26 या वर्षासाठी एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन APOचे अध्यक्षपद स्वीकारले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत देशाने. प्रश्न 441, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 103 रेल्वे स्थानकांचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न 442, अलीकडे चर्चेत आलेला युथालिया मलाक्काना म्हणजे काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे फुलपाखरू आहे हे. प्रश्न 443, ISSF कनिष्ठ विश्वचषक 2025 मध्ये अलीकडे महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले? तर त्याचं योग्य उत्तर आहे कनक यांनी. प्रश्न 444, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड इथे. प्रश्न 445, मालवीय निधी ही मोहरीची जात अलीकडे कोणी बाजारात आणली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बनारस हिंदू विश्वविद्यालय. प्रश्न 446, E0FIR उपक्रमाचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमित शहा यांनी. प्रश्न 447, सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी अलीकडेच कोणी फायनान्शियल फ्रॉड रिस्क इंडिकेटर FRI सुरू केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे दूरसंचार विभाग. प्रश्न 448, 2024चा क्रॉफर्ड फंड पदक कोणाला देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे कदमबोट सिद्दीक यांना. प्रश्न 449, 2025च्या E-स्पोर्ट वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय बुद्धिबळपटू कोण बनला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अर्जुन एरिगैसी. प्रश्न 450, अलीकडेच बातम्यांमध्ये असलेला न्यू कॅलेडोनिया हा कोणत्या देशाचा भाग आहे जिथे स्वातंत्र्याची मागणी वाढत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. प्रश्न 451, नुकतीच 2024-25 NBA मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर MVP म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे शाई गिलगियस अलेक्झांडर. प्रश्न 452, नासाचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे वॉशिंग्टन DC युनायटेड स्टेट इथे. प्रश्न 453, 2025ची जागतिक हायड्रोजन शिखर परिषद अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे रॉटरडॅम येथे. प्रश्न 454, कोणत्या राज्यातील जंगलात विस्टाड्रोम ट्रेन सेवा सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 455, कोणत्या अंतराळ संस्थेच्या ग्रेल मोहिमेने चंद्रयानाच्या विषमतेचे गूढ उकलले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नासा. प्रश्न 456, अलीकडेच 2025 UEFA युरोपा लीग कोणी जिंकली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे टोटेनहेम हॉटस्पर यांनी. प्रश्न 457, उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे आनंदीबेन पटेल. प्रश्न 458, नुकतेच ऑपरेशन ऑलिव्हिया कोणत्या दलाने सुरू केलं? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय तटरक्षक दल. प्रश्न 459, मिस वर्ल्ड स्पोर्ट चॅलेंजचा किताब कोणी जिंकला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ॲलिस रँडमा यांनी. प्रश्न 460, अलीकडेच पॅपे रेनाने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे फुटबॉल खेळातून. प्रश्न 461, नुकतेच प्रकाशित झालेले व्हाईट लायलीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे विद्या कृष्णन. प्रश्न 462, माउंट लेओटोबी लाकी ज्वालामुखी कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इंडोनेशिया देशात. प्रश्न 463, विश्व नागरिक सुरक्षा दिवस कधी साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1 मार्च.
प्रश्न 464 आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 2025 अलीकडे कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 22 मे. प्रश्न 465 महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीच्या सहकार्याने पिंक ई रिक्षा योजना सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कायनेटिक ग्रीन एनर्जी लिमिटेड. प्रश्न 466 दरवर्षी भारतीय पंचायती राज दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 24 एप्रिल. प्रश्न 467 नुकताच ध्वनी दिवस कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 16 एप्रिल. प्रश्न 468 कोणी दुसऱ्यांदा स्पॅडेक्स उपग्रहांचे डॉकिंग यशस्वीरित्या केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इस्रोने. प्रश्न 469 भारताने जीटेक्स आफ्रिका 2025 मध्ये भाग घेतला. हा कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे मोरोक्को इथे. प्रश्न 470 एप्रिल 2025 मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचे पुढील महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर मांगीलाल जाट. प्रश्न 471 दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे रेखा गुप्ता. प्रश्न 472 महाराष्ट्र नवीन निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे दिनेश वाघमारे. प्रश्न 473 इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे व्ही नारायण. प्रश्न 474 कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती ओलांटा हुमाला यांना अलीकडेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पेरू देशाचे. प्रश्न 475 भारतीय नौदलाने महासागर व भारताच्या शेजारील प्रथम धोरण अंतर्गत कोणत्या देशाच्या तटरक्षक जहाज हुरावीचे मोठे नूतनीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे मालदीव. प्रश्न 476 कोणत्या देशाच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोने इंटरपोलला 12 व्यक्तींसाठी रेड नोटीस जारी करण्याची विनंती केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 477 मालदीव देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे माले. प्रश्न 478 पाहूया नेपाळमधील कोणत्या विमानतळ प्रकल्पात चीनी बांधकाम कंपन्यांसह मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याचे आढळून आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ. प्रश्न 479 कोणी हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात व्हॉइस ऑफ किन्नौर कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय सैन्याने. प्रश्न 480 भारताने कोणत्या देशासोबत पहिला संरक्षण करार केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे स्लोवाकिया. प्रश्न 481 दरवर्षी जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 25 एप्रिल. प्रश्न 482 निसार पृथ्वी निरीक्षण मोहिमेच्या वेळापत्रकावर कोणती भारतीय अंतराळ संस्था नासासोबत सहयोग करत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इस्रो. प्रश्न 483 बहुराष्ट्रीय सराव डेझर्ट फ्लॅग 10 कोणत्या देशाद्वारे आयोजित केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे UAE. प्रश्न 484 पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये भारत सरकारने कोणते निर्णय घेतले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंधू पाणी करार स्थगित, अटारी सीमा तात्काळ बंद, पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द, पाक उच्चायुक्तालयातील हवाई संरक्षण व नौदल आताशे 1 आठवड्यात भारत सोडणार. प्रश्न 485 इस्रोची स्थापना कधी करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 15 ऑगस्ट 1969. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन नक्की करा. प्रश्न 486 मे 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारा पहिला भारतीय कोण असेल? तर त्याचं योग्य उत्तर आहे शुभांशु शुक्ला. प्रश्न 487 केरळ राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 488 कोणते शहर पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर बनेल? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमरावती. प्रश्न 489 देशातील पहिली सहकारी विद्यापीठ त्रिभुवन कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात. प्रश्न 490 देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 491 कोणत्या देशाने जगातील सर्वात उंच पूल ज्याला हुआ जियांग ग्रँड कॅनन ब्रिज म्हणतात सादर केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 492 JD व्हान्स हे कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती आहेत जे 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 493 संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्य. प्रश्न 494 समुद्रावरील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन भारतात कुठे झाले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कन्याकुमारी इथे. प्रश्न 495
धावत्या ट्रेनमध्ये ATM असलेली भारतातील पहिली एक्सप्रेस ट्रेन कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचवटी एक्सप्रेस. प्रश्न 496. कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने पुणे FIDE महिला ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद जिंकले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोनेरू हम्पी यांनी. प्रश्न 497. दक्षिण भारतातील पहिले AC EMU कोणत्या 2 स्थानकांमध्ये धावले? तर त्याचं योग्य उत्तर आहे चेन्नई बीच चेंगलपट्टू इथे. प्रश्न 498. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कोणत्या अभयारण्यात 2 चित्ते सोडले होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे गांधी सागर अभयारण्य. प्रश्न 499. जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सीद्वारे मान्यता प्राप्त खेळाडू पासपोर्ट व्यवस्थापन युनिट स्थापन करणारा जगातील 7वा देश कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत देश. प्रश्न 500. टाइम्स हायर एज्युकेशन आशिया रँकिंग 2025 मध्ये भारतातील कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. प्रश्न 501 पाहूया. आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे N. चंद्रबाबू नायडू. प्रश्न 502. दरवर्षी जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 26 एप्रिल. प्रश्न 503. जगातील सर्वात उंच ऑन साईट 3D प्रिंटेड मिलिटरी बंकर कुठे असणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे लेह इथे. प्रश्न 504. 2026 पर्यंत कोणता देश सर्वात वेगाने वाढणारा प्रमुख विमान वाहतूक बाजार बनेल? तर त्याचं योग्य उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 505. बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे नितीश कुमार हे. प्रश्न 506. अलीकडेच कोणत्या प्रकारच्या मधुमेहाला अधिकृतपणे मान्यता देण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे टाईप 5 डायबिटीज. प्रश्न 507. अलीकडेच 2025चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला? तर त्याचं योग्य उत्तर आहे समर अबू एलॉफ. प्रश्न 508. सूर्यकिरण एरोबॅटिक शो पहिल्यांदा कुठे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्यामध्ये. प्रश्न 509. सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रेम सिंग तमांग. प्रश्न 510. कोणत्या एम्सने त्यांचे पहिले स्वॅप किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे एम्स रायपूर. प्रश्न 511. आंतरराष्ट्रीय बाल आणि तरुण चित्रपट केंद्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जितेंद्र मिश्रा यांची. प्रश्न 512. भारतात कोणी चीनमध्ये झालेल्या मिसेस ग्लोब इंटरनॅशनल 2025 पुरस्कार जिंकला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अनुराधा गर्ग यांनी. प्रश्न 513. कोणत्या राज्य सरकारने राज्य पोलीस भरतीमध्ये अग्निवीर जवानांसाठी 20% आरक्षण जाहीर केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम राज्याने. प्रश्न 514. दिल्लीचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रवेश वर्मा. प्रश्न 515. कोणत्या शहरातील कला केंद्रात दुर्मिळ नाण्यांचे 2 दिवसांचे प्रदर्शन सुरू झाले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू इथे. प्रश्न 516. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे ओमार अब्दुल्ला. प्रश्न 517. पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे अंजू राठी राणा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून रिपीट सुद्धा आलेला आहे, त्यामुळे नोट डाऊन नक्की करून घ्या. प्रश्न 518. भारताने गोवर रुबेलाचे उद्घाटन करण्याचे लक्ष्य कधीपर्यंत ठेवले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2026 पर्यंत. प्रश्न 519. डुरू मॅकुट हे कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे सेर्बिया. प्रश्न 520. पंतप्रधान मोदींच्या सौदी अरेबिया भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये किती सामंजस्य करार झाले? तर त्याचं योग्य उत्तर आहे 4 करार. प्रश्न 521. चीन आणि कोणत्या देशाशी चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प बांधण्याची योजना आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रशिया. प्रश्न 522. भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कोठे सुरू झाले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई. प्रश्न 523. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरी रंगन यांचे 25 एप्रिल रोजी निधन झाले. ते इस्रोचे किती अध्यक्ष होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे 5वे. प्रश्न 524. 100 देशांच्या सहभागासह ग्लोबल इंडिया समिटचे आयोजन कोणते राज्य करत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्य. प्रश्न 525. IPL 2025 मध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारा फलंदाज कोण ठरला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हेनरिक क्लासेन. प्रश्न 526. नुकतेच कोणत्या देशाने भारतासोबतचा शिमला करार स्थगित केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पाकिस्तानने. प्रश्न 527. ओडिशातील कोणत्या संरक्षित क्षेत्राला भारताचे 107वे राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिमलीपाल. प्रश्न 528.
DRDO संस्थेने कोणत्या ठिकाणी स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंद यशस्वी चाचणी घेतली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 529. 28व्या नॅशनल फेडरेशन सिनियर ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये विथा या रामराजने कोणते पदक जिंकले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 530. भारतातील सर्वात लहान आरवारी नदी कोणत्या राज्यात वाहते? तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 531. स्टॅनफोर्ड AI इंडेक्स 2025 मध्ये AI इन्व्हेस्टमेंटमध्ये भारताची रँक कितवी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 7वी. प्रश्न 532. टाइम हायर एज्युकेशन आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये कोणत्या विद्यापीठाने भारतात पहिले स्थान पटकावले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू. प्रश्न 533. वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 534. टेस्ट क्रिकेट अ क्रॉनिकल हे बुक कोणाचे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे टीम विगमोर यांचे. प्रश्न 535. ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे मोहन चरण मांझी. प्रश्न 536. AI कामगिरी वाढवण्यासाठी आयर्नवूड चिप कोणी लॉन्च केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुगलने. प्रश्न 537. बारामुल्ला जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्याने उधळून लावलेल्या कारवाईचे नाव काय होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन टिक्का. प्रश्न 538. भारतातील पहिला फास्ट स्टॉक ब्रीडर रिॲक्टर कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. प्रश्न 539. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे टी रविशंकर यांची. प्रश्न 540. 2025चा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान कोणाला देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रियंका चोप्रा यांना. प्रश्न 541. नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे राम सुतार यांना. प्रश्न 542. वॉटर टॅक्सी सुविधा देणारे पहिले विमानतळ कोणते ठरले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी मुंबई विमानतळ. प्रश्न 543. जागतिक पशुवैद्यकीय दिवस 2025 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 26 एप्रिल. प्रश्न 544. ग्रीनलँड आणि कोणत्या देशादरम्यान एक सूक्ष्म खंड सापडला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कॅनडा. प्रश्न 545. 2025च्या आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कारात कोणत्या पंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे माल ग्रामपंचायतने. प्रश्न 546. 2025च्या जागतिक मलेरिया दिनाची थीम काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मलेरिया एंड्स विथ अस. प्रश्न 547. पंतप्रधान मित्र योजना कोणत्या मंत्रालयाने राबवली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे वस्त्र मंत्रालयाने. प्रश्न 548. तामिळनाडू राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे RN रवी. प्रश्न 549. भारतात स्क्रॅमजेट इंजिनची ग्राउंड चाचणी कोणत्या संस्थेने घेतली? तर त्याचं योग्य उत्तर आहे DRDOने. प्रश्न 550. 2025चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे कुमार मंगलम बिर्ला यांना. प्रश्न 551. महाराष्ट्रातील पहिले भारतीय हवाई दलाचे संग्रहालयाचे कुठे उद्घाटन करण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर इथे. प्रश्न 552. कोणत्या राज्य सरकारने कासमपट्टी पवित्र ग्रोव्ह आणि जैवविविधता हॉटस्पॉटला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून अधिसूचित केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू राज्याने. प्रश्न 553. तुंगभद्रा धरण कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न 554. मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अलीकडेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणी जिंकला? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रदीप कुर्बा यांनी. प्रश्न 555. पॉस्को कायद्याचे पूर्ण रूप काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट. प्रश्न 556. ड्रीम टेक्नॉलॉजीचा पहिला भारतीय ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कृती सॅनन. प्रश्न 557. कोणत्या देशाने CA इलेक्ट्रोथोरिक्स यांकोन्सिन्स नावाचा जीवाणू शोधला आहे तर जो वीज वाहून नेऊ शकतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 558. बातम्यांमध्ये दिसणारा यालोस्टोन सुपर व्होल्कॅनो कोणत्या देशात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका देशात. प्रश्न 559. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 29 एप्रिल. प्रश्न 560. आयुष्मान वय वंदना योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 561. जागतिक लसीकरण सप्ताह कोणत्या आठवड्यात साजरा केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 24 एप्रिल ते 30 एप्रिल.
प्रश्न 562 नुकताच चर्चित असलेला आक्रमण व्यायाम कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय हवाई दलाचा सराव. प्रश्न 563 2025ची फिडे जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रणव व्यंकटेश यांनी. प्रश्न 564 भारत आणि कोणत्या सरकारने भारतीय नौदलासाठी किती राफेल विमाने खरेदी करण्यासाठी आंतर सरकारी करारावर स्वाक्षरी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. प्रश्न 565 भारत ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची दुसरी तुकडी कोणत्या देशात पाठवली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे फिलिपिन्स. प्रश्न 566 दिल्लीचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रवेश वर्मा. प्रश्न 567 टॅलिस्मन सेबल 2025 नावाच्या लष्करी सरावाची 11वी आवृत्ती कोणत्या देशात केली जाईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न 568 ज्ञानपोष सेवा कधीपासून सुरू करण्यात येत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1 मे 2025. प्रश्न 569 नुकताच कोणाला ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा फ्रेंच नागरी सन्मान प्रदान करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे पायल कापाडिया यांना. प्रश्न 570 आफ्रिकन स्वाईन फ्लू वरच्या प्रकोपामुळे ईशान्य भारतातील कोणत्या राज्यात मोठे नुकसान झाले? तर त्याचं योग्य उत्तर आहे मिझोरम राज्यात. प्रश्न 571 एप्रिल 2025 मध्ये कोणत्या आशियाई देशाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चीनने. प्रश्न 572 कोणत्या देशाने दुसरी आशियाई योग क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा 87 पदकांसह जिंकली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत देशाने. प्रश्न 573 मिझोरम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे लालदू होमा. प्रश्न 574 भारतीय नौदलाच्या कोणत्या जहाजाने अलीकडे जागतिक महासागराची प्रदक्षिणा पूर्ण केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे INSV तारिणी. प्रश्न 575 अलीकडेच 800 क्लब गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण बनला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. प्रश्न 576 2025 मध्ये युनिकॉर्न बनणारी कोणती कंपनी चौथी भारतीय कंपनी बनली आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे ड्रूल्स कंपनी. प्रश्न 577 अलीकडे चर्चेत आलेला PB टर्म कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रसार भारतीशी. प्रश्न 578 नोमॅडिक एलिफंट या संयुक्त लष्करी सरावाची 17वी आवृत्ती अलीकडेच कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे उलान बटर इथे. प्रश्न 579 जातीय हिंसाचार रोखण्यासाठी अलीकडेच कोणत्या राज्यात जातीय विरोधी दलाची स्थापना करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न 580 गोव्याचा 39वा राज्य स्थापना दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 30 मे. प्रश्न 581 अलीकडेच झालेल्या आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 मध्ये महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत ज्योती याराजीने कोणते पदक जिंकले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 582 भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा कोणता बनला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे दीव. प्रश्न 583 अलीकडे चर्चेत असलेला नॉमॅडिक एलिफंट हा संयुक्त लष्करी सराव कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत व मंगोलिया. प्रश्न 584 अमेरिकन संगीत पुरस्कार 2025 प्रश्न 584 अमेरिकन संगीत पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय वंशाचा गायक कोण बनला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे राजा कुमारी हे. प्रश्न 585 कॅनडा इंडिया फाउंडेशन अलीकडेच ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सद्गुरू जाग्गी वासुदेव यांना. प्रश्न 586 टाटा एअरबस भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कोणत्या राज्यात उभारणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक राज्यात. प्रश्न 587 IGOT कर्मयोगीवर नोंदणीकृत वापरकर्त्यांच्या यादीत कोण अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्य. प्रश्न 588 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 15 परिचारिकांना. प्रश्न 589 भारतातील पहिले AI केंद्रित विशेष आर्थिक क्षेत्र सेज कुठे सुरू केले जाईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. प्रश्न 590 अलीकडेच कोणाला आशियाई ॲथलेटिक लीडरशिप गोल्ड पिन देण्यात आला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आदिल सुमारीवाला यांना. प्रश्न 591 केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अलीकडेच राष्ट्रव्यापी विकसित कृषी संकल्प मोहीम कोठे सुरू केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे भुवनेश्वर इथे.
प्रश्न 592. मेकॉंग गंगा देशासाठी बोधी यात्रा सुरू करण्याची घोषणा अलीकडे कोणी सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेशने. प्रश्न 593. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या राज्यत्वाची 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक स्मारक नाणे जारी केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न 594. राष्ट्रीय हिंदी पत्रकारिता दिन 2025 अलीकडे कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 30 मे. प्रश्न 595. आंतरराष्ट्रीय बटाटा दिन 2025 अलीकडे कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 30 मे. प्रश्न 596. राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 कुठे अलीकडे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं योग्य उत्तर आहे देहरादून इथे. प्रश्न 597. भारत सरकारच्या विनंतीवरून आर्थिक करारांवर लक्ष ठेवण्यासाठी अलीकडेच कोणी सिल्वर नोटीस जारी केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इंटरपोलने. प्रश्न 598. हरियाणा राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे भंडारू दत्तात्रय. प्रश्न 599. समान नागरिक कायदा करणारे पहिले राज्य कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न 600. 2025च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचा प्रश्न 599. समान नागरिक कायदा करणारे पहिले राज्य कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न 600. 2025च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या कन्नड भाषेतील पहिले शीर्षक कोणते व कोणती कादंबरी ठरली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हार्ट लॅम्प. अतिशय महत्त्वाचे आपण हे मे महिन्याचे 600 प्रश्न पाहिले आहेत. व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येक महिन्याचे व्हिडिओ आपण असे मंथली करंट अफेअर्सचे घेणार आहोत.